आणि एक मी माझ्या वडिलांकडून शिकलो की प्रत्येक वेळी काही हातोडा घेण्याची हातात गरज नसते, तलवार फिरवत जाण्याची गरज नसते. म्यानेत तलवार असायला पाहिजे. हातोडा देखील मूर्तीवर कधी वापरायचं, पॉलिशिंग करायचं की हातोडा वापरायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. आत्ता पण जेव्हा ही 5 वर्ष पूर्ण होतात 19 पासून आत्तापर्यंत, प्रत्येक सर्वे, प्रत्येक ट्रॅकर ह्या महाराष्ट्रात एकमेव विश्वासू नेतृत्व किंवा कुटुंब प्रमुख किंवा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा कोणाला निवडू ते एकच नाव होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. एक विषय आहे की 2.5 वर्षापूर्वी म्हणजे शिवसेना फुटीच्या अगोदरचे आदित्य ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे हा भाजप अजून घाबरते मला, एवढा फरक आहे. त्यावेळी घाबरत नव्हते का? घाबरायचे म्हणून तर आरोप करायचे, पण आता त्यांना माहिती आहे की काय नाही. बघा कसं आहे, तुम्ही हाच प्रश्न कदाचित विचारत असाल की त्यावेळी तेवढा अग्रेसिव्ह नव्हता. आणि एक मी माझ्या वडिलांकडून शिकलो की प्रत्येक वेळी काही हातोडा घेण्याची हातात गरज नसते, तलवार फिरवत जाण्याची गरज नसते. म्यानेत तलवार असायला पाहिजे. हातोडा देखील मूर्तीवर कधी वापरायचं, पॉलिशिंग करायचं की हातोडा वापरायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मूर्ती बनल्यानंतर जर तुम्ही हातोडा वापरला तर ती मूर्ती तुटणार. पॉलिशिंग कधी कधी करणं गरजेचं असतं, स्वच्छता करणं, साफसफाई करणं गरजेचं असतं, ते करत राहतो. पण आत्ता लढाईची वेळ आहे. त्यावेळी आम्ही महाराष्ट्राची सेवा करत होतो. महाराष्ट्र जसं कोविड काळी जपला आम्ही, त्याच्यात ही सेवा केली, गुंतवणूक आणली महाराष्ट्रामध्ये, शेतकऱ्यांना आधार दिला, महिला सुरक्षितता हे आमच्या प्राथमिक ह्याच्यावर होतं, लिस्टवर होतं. पण आज आपण बघतो प्रत्येक घटकाला समाजातल्या लढायला लागतंय, आंदोलन करायला लागतंय. साधा स्पर्धा परीक्षेला कोणाला बसायचं असेल तरी आंदोलन करायला लागतं, पावसात बसायला लागतं. हे कशासाठी? जो काही 40 जणांनी जो काही विश्वासघात केला किंवा काय, मग आता जे काही नवीन नेतृत्व किंवा नवीन जे काही तुमच्याकडे नेते असतील, ज्यांना तुम्ही नेतेपदी बढती दिली आहे, आमदार करताय, खासदार केलाय, तो थोडीशी भीती वाटते की हे? आम्ही नेहमी हीच भूमिका ठेवलेली आहे की जो कोणी आपल्या सोबत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कदाचित आम्हाला म्हणजे आमच्यासारखे कोणी भोळे नसतील किंवा वेडे नसतील, पण आम्ही अंधविश्वास ठेवतो. अंधभक्त नाही होता, पण अंधविश्वास ठेवतो आम्ही. आणि जे कोणी आपल्या सोबत आहेत ते आपले आहेत. आणि बघा ना, अशी उदाहरणं आहेत. आज पण तुम्ही बघा, जे निष्ठावंत आमच्या सोबत राहिले ते सोबत राहिले, लढत राहिले. अनेक लोक जेलमध्ये जाऊन आले. माझा एक सहकारी सूरज चव्हाण, आज मला 2-3दा भास झालं की अरे सूरजकडे आम्ही त्याच जेलच्या परिसरात तिथे फिरत होतो. आणि कधी कधी मी विचार करतो की आमचा आवाज भाषणाचा असेल किंवा काही आत जात असेल का, त्याला ऐकू जात असेल का, काय त्याची चूक आहे की तो आमच्या सोबत राहिला, आमचा परिवार म्हणून राहिला म्हणून ही चूक आहे? म्हणजे ज्या कंपनीने तथाकथित घोटाळा केला आहे त्या कंपनीचा मालक मिंदी गटात नेता आहे, निर्लज्ज. आणि हा तिथे कर्मचारी म्हणून आहे, तर त्याला आत टाकलं का? तर तो आमच्यासोबत आहे. त्याला ऑफर नाही आलेत, कितीतरी ऑफर आलेत, परिवाराला धमकी आलेत, ऑफर आलेत. संजय राऊत साहेब आहेत, जेलमध्ये जाऊन आलेत, लढतायत. आज सुधीर साळवेजी आहेत. बघा ना, एका मिनिटात जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं की नाही मला ह्या वेळेला अजय चौधरीजींना द्यायला लागेल, त्यांनी जी गर्दी त्यांच्या घरासमोर जमली होती, काय सांगितलं त्यांनी की नाही उद्धव साहेबांचा निर्णय हा फायनल. ह्याला परिवार म्हणतात. म्हणजे माझं मन आज पण भावूक झालं जेव्हा त्यांना मी लोकांसमोर त्यांचा हात पकडला, परवा मिठी मारली. पण खरोखर घरात आम्ही ही उदाहरणं एकमेकांना खूप वेळा सांगत असतो की आज पण अशी लोक आहेत जी आमच्या हृदयात आहेत आणि जे आम्हाला त्यांच्या हृदयात ठेवतात. ज्या सुधीर साळवेंचा तुम्ही आता उल्लेख केला किंवा जे अनेक असे ज्यांना 2-2, 3-3 टर्म तुम्ही किती लोक आमदारकी, विधान परिषद वगैरे सर्व दिली होती, सगळ्या गोष्टी, पण आता नव्याच्या ठिकाणी तीच चूक पुन्हा होणार नाही. बघा, चूक आम्ही काय केली? जर आम्ही कोणावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, त्यांना पुढे आणलं, त्यांची राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, पहिलं तिकीट असेल, पहिलं मंत्रीपद असेल, जर त्यांना दिलं, आमची चूक काय होती? ते जे गब्बर बनले आणि पचू नाही शकले, त्यांच्या भीतीपोटी ते पळाले. ठीक आहे ना. माझं तर हे म्हणणं, तुम्ही साधा राजीनामा दिला असतात आणि पक्ष बदलला असतात आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले असतात, काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला चला 1 मिनिट ह्या इक्वेशनमधून बाजूला ठेवा. कदाचित मी वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये, उद्धवसाहेबांनी प्रोफेशन बदललं, पण तुम्ही जे महाराष्ट्र लुटायचं पाप केलं. तुम्ही मला एक सांगा ना संजयजी, गेल्या 2 वर्षामध्ये भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं आत्ताच्या जूनपर्यंत. ह्यांचं इथे 180 किंवा काय जेवढे काही त्यांचे छुपे लपे आमदार असतील, पाठिंबा असेल, सगळं होतं. ईडी, IT, CBI हातात होतं. एक तरी मोठा उद्योग, एक तरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री महाराष्ट्रात आणलेली दाखवा, एक तरी रोजगार दिले दाखवा, किंवा एक तरी शेतकऱ्याचा जीव वाचवलेला दाखवा. डावसला वगैरे जातं ते काय असतं? मीच तर पत्रकार परिषद घेऊन दाखवलेलं आहे. 28 तासाच्या दौऱ्यावर 40-40 कोटी उधळपट्टी केलेली. ही मजा मस्ती तुम्ही करत असाल करा. तुम्ही घटनाबाह्य सरकार स्थापन केलं करा. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, फोटो चोरले, आमचं नावही चोराल तुम्ही कदाचित उद्या. ठाकरे आडनाव पण घेऊन फिराल, कारण स्वतःच्या वडिलांची फोटो लावायची तुमची हिंमत नाहीये. पण तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? ही खंत माझ्या मनात राहील की गेल्या 2 वर्षात माझा महाराष्ट्र, माझं राज्य, माझा प्रत्येक जिल्हा
हा तुम्ही मागे नेलात, अंधारात नेलात. ही खंत आहे आणि ह्याच्या विरुद्ध मी लढतोय. मी 34 वर्षाचा जेव्हा हा बंड झाला किंवा ही गद्दारी झाली, चिंदी चोरी झाली, तेव्हा मी 32 वर्षाचा होतो. मी ह्या राजकारणाला जी काही घाण पसरलेली किंवा लागलेली आहे हे पाहून कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकलो असतो, राजकारण सोडू शकलो असतो. ज्या मिनिटाला आम्ही वर्षा बंगला सोडला आणि एका मिनिटात आम्ही मुख्यमंत्रीपद सोडलं, कधीही हाव नव्हता, हावरटपणा नव्हता आमच्या मनात, स्वार्थ नव्हता की आम्हाला हे पद पाहिजे की काय. सुप्रीम कोर्टाने तर सांगितलंच आहे की पद सोडलं नसतं तर आम्ही रिइन्स्टेट केलं असतं. पण हे कधीही स्वार्थ नव्हता. पण ह्या महाराष्ट्रासाठी आम्ही लढत होतो आणि ह्याच जिद्दीने, ह्याच चिकाटीने आम्ही लढतो. महाविकास आघाडीचा सत्ता येईल आणि पुन्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पुन्हा होतील का? बघा, तुम्हाला एक खरं सांगू, सगळे ट्रॅकर्स असतात, सगळे सर्वेज असतात. आत्ता पण जेव्हा ही 5 वर्ष पूर्ण होतात 19 पासून आत्तापर्यंत, प्रत्येक सर्वे, प्रत्येक ट्रॅकर ह्या महाराष्ट्रात एकमेव विश्वासू नेतृत्व किंवा कुटुंब प्रमुख किंवा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा कोणाला निवडू ते एकच नाव होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर आहे. आता सहसा असं होतं, कुठच्याही आमदारासाठी असेल किंवा मंत्रीसाठी असेल किंवा मुख्यमंत्र्यासाठी असेल, प्रधानमंत्रीसाठी असेल, लोकांना जर तुम्ही आत्ता विचारलं तर सध्याचे जे लोक असतात तेच तुम्हाला त्याचंच नाव येतं किंवा आत्ता जे तुम्हाला वाटतात की आत्ता जे कोण पदावर बसलं त्यांची नाव येतात. उद्धव साहेबांनी पदावरनं कधी खाली खेचलं? 2.5 वर्षापूर्वी. तसा तुम्ही काळ बघितला तर कोविड काळच जास्ती होता आमचा, जास्ती फिरू शकलो नाही. त्याच्यात उद्धव साहेबांच्या 2 शस्त्रक्रिया झाल्या. जास्ती म्हणजे जसं घराघरा हे आत्ता सगळे फिरतात तसं फिरू शकले नाही. पण ज्या काळजीच्या भावनेने, जे कुटुंब प्रमुखाच्या भावनेने प्रत्येकाच्या घरात गेले, प्रत्येकाच्या हृदयात गेलेत, हे आत्तापर्यंत पक्के. आणि अजूनही 2.5 वर्षानंतर त्याच व्यक्तीचं नाव सगळ्यात विश्वासू नेतृत्व, सगळ्यात कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पद कोणाला मिळालं पाहिजे तर त्यांचं नाव येतं. पण कुठेही आमच्या मनात अशी भावना नाही की हे पद आम्हालाच पाहिजे. आम्ही हेच सांगितले की आता ह्या पदावरनं लढू नका, महाविकास आघाडीला विजय करा. मग जो काही निर्णय जनता देईल, जो काही कौल जनता देईल, जो काही निर्णय महाविकास आघाडीचा असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. कारण आम्ही कधीही स्वतःसाठी बांधत नाही. अजूनही आहेत ना काही काही काँग्रेसचे नेते जाहीरपणे सांगतात की आम्हाला उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवायचं, कोणी शिवसेनेचं सांगते, कोणी सांगते. सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो. पण ही लढाई ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची महाराष्ट्राची लढाई आहे. या लुटेरांच्या हातात आम्हाला परत महाराष्ट्र द्यायचा नाही, जे भाजपने आणि एकनाथ शिंदेने महाराष्ट्र लुटला.